अंधार पडला की जग शांत होतं असं आपल्याला वाटतं, पण याच अंधारात काही गोष्टी जाग्या होतात. नमस्कार. आजपासून एका नवीन भयावह प्रवासासाठी तयार रहा. रात्र भयकथेची. इथे तुम्हाला ऐकायला मिळतील अशा काही सत्य घटना आणि अनुभव जे कदाचित तुमच्यासोबतही घडू शकतात. ही एक काल्पनिक कथा आहे. यातील सर्व पात्रे आणि घटना लेखकाच्या कल्पनेतून साकारलेल्या आहेत. या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा भीती पसरवणे नसून केवळ मनोरंजन करणे हा आहे. आजच्या कथेचे नाव आहे शापित खेळणे. कथेचे लेखक आहेत प्रतीक. नमस्कार मित्रांनो, रात्र भयकथेची मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कधीकधी आपण ज्या वस्तूंना रद्दी समजून उचलतो त्या आपल्या आयुष्याची राख करायला पुरेशा असतात. आजची कथा आहे किशोरची. किशोर जुना माल, बाटल्या आणि रद्दी खरेदी करण्याचं काम करायचा. पण त्या दिवशी त्याने रद्दीसोबत मृत्यूलाच घरात आणलं होतं. एके दिवशी कामावरून परतल्यावर तो खूप थकलेला होता. घरी येताच त्याने झोळी एका कोपऱ्यात टाकली आणि अंगात ताप भरल्यासारखं वाटत होतं. म्हणून तो झोपला. पण शांतता भंग झाली एका विचित्र आवाजाने. शिशी, बाटली, रद्दी कबाडी. असा आवाज ऐकून किशोरची झोप काहीशी उडाली. पण आवाज लगेच बंद झाला. त्याने कूस बदलली आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. इतक्यात पुन्हा तोच आवाज कानावर पडला. शिशी, बाटली, रद्दी कबाडी. किशोरने चिडून उशीनं कान झाकून घेतले. पण आवाज थांबण्याचं नाव घेत नव्हता. हा आवाज बाहेरून नाही तर त्याच्या खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या त्या जुन्या पोत्यातून येत होता. किशोरनं डोळे उघडले. खोलीत काळोख होता. अचानक त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या अंगावरच्या चादरीला खालून ओढत आहे. त्याने दचकून पाहिलं तर काहीच नव्हतं. पण जेव्हा तो उठला आणि आरशात बघायला गेला तेव्हा त्याच्या मानेवर रक्ताळलेले ओरखडे होते. ते ओरखडे नखांचे नव्हते तर एखाद्या लहान मुलाच्या दातांचे होते. घरात दुसरा कोणीच नव्हता. तोंड धुताना तो पुटपुटला. आजकाल कसली स्वप्न पडतात काय माहिती. डोकं फिरले वाटतं. तो तडक बाहेर आपल्या काकांच्या चहाच्या टपरीवर गेला. त्याला बघताच काका आश्चर्यानं म्हणाले, अरे किशोर, ही तुझ्या चेहऱ्यावर आणि मानेवर ओरखड्यांची निशाण कुठून आली? किशोरने समोरच्या आरशात पाहिलं तर खरंच त्याच्या अंगावर जखमा होत्या. त्याला काहीच आठवत नव्हतं. तो चहा पिऊन तातडीनं घराकडे वळला. चहा पिऊन घरी परतल्यावर किशोरनं पाहिलं की त्याच्या घराचा दरवाजा आतून बंद आहे. त्याने जोरात धक्का दिला तेव्हा दरवाजा उघडला. पण समोरचं दृश्य पाहून त्याचे पाय लटलट कापायला लागले. घरातलं सगळं कबाड भिंतीवर टांगलेलं होतं आणि मधोमध रक्तानं एक वर्तुळ काढलं होतं. तो घाबरला. त्याने सगळे सामान पुन्हा कसेबसे पोत्यात भरलं आणि बाहेर पळत निघून गेला. तो दिवस त्याने बाहेरच घालवला. रात्री दारू पिऊन घरी झोपायला आला. रात्री झोपण्याचा प्रयत्न करताना एका विचित्र संगीताच्या आवाजानं त्याची झोप उडाली. खोलीत लाईट लावून पाहिलं तर काहीच नव्हतं. तो पोत्याजवळ गेला. सगळं सामान तपासून पाहिलं पण तिथेही काही नव्हतं. तो पुन्हा बेडवर येऊन बसणार इतक्यात बेड खालून एक खेळणी ट्रेन आपोआप चालत बाहेर आली. किशोरनं घाबरत बेडच्या खाली वाकून पाहिलं तर तिथे एक 4 ते 5 वर्षांचा लहान मुलगा गुडघ्यात डोकं घालून बसला होता. कोण आहेस तू? किशोर ओरडला. त्या मुलानं हळूच डोकं वर केलं. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे होते आणि ओठांतून काळं पाणी वाहत होतं. तो मुलगा हसला आणि म्हणाला, माझं खेळणं परत दे, नाहीतर मी तुझं शरीर घेईन. किशोरचा राग अनावर झाला. त्याने त्या मुलाला हाताला धरून बाहेर ओढलं. कोण आहेस तू? घरात कसा शिरला? पण मुलगा काहीच बोलला नाही. तो फक्त आपल्या मोठ्या डोळ्यांनी किशोरकडे बघत राहिला. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. तरीही किशोरने भीती आणि रागाच्या भरात त्या मुलाला घराबाहेर काढून दरवाजा बंद केला. काही वेळ दरवाजा वाजला
पण किशोरनं उघडला नाही. शेवटी जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा तिथे तो मुलगा नव्हता, तर फक्त एक खेळणी ट्रेन पडलेली होती. माझं पिणं आता मला कमी करावं लागेल, काहीही भास व्हायला लागलेत असं म्हणत त्याने दरवाजा लावून घेतला. किशोरनं ती खेळणी ट्रेन टेबलावर ठेवली आणि स्वतःसमोर खुर्ची ओढून बसला. त्याने ठरवलं होतं की आज रात्री काहीही झालं तरी डोळा पडू द्यायचा नाही. खोलीत फक्त घड्याळाची टिक टिक ऐकू येत होती. तासभर गेला. किशोरची नजर त्या ट्रेनवर खेळलेली होती. ट्रेन शांत होती, जणू ती सुद्धा किशोरच्या झोपण्याची वाट पाहत होती. हळूहळू किशोरच्या पापण्या जड होऊ लागल्या. जसा त्याचा डोळा किंचित मिटला तसा शांततेचा थरकाप उडवत आवाज आला. किशोर झटकन जागा झाला. ट्रेन जागची हल्ली नव्हती, पण तिची चाकं हवेतच वेगानं फिरत होती. त्यानं पुन्हा ट्रेन बंद केली. आता मात्र त्याला भीतीपेक्षा जास्त राग येऊ लागला होता. त्यानं ती ट्रेन उचलली आणि दूर कोपऱ्यात असलेल्या एका जड लाकडी पेटी बंद करून वरून कुलूप लावलं. आता बघू कशी वाजतेस ती. तो स्वतःशीच पुटपुटला आणि बेडवर आडवा झाला. काही मिनिटातच त्याला गाढ झोप लागली. पण मध्यरात्री अचानक त्याला भास झाला की कोणीतरी त्याच्या कानाजवळ अतिशय वेगानं श्वास घेत आहे. तो दचकून उठला तर खोलीतलं तापमान बर्फासारखं थंड झालं होतं. थंडीनं त्याचे दात वाजू लागले आणि मग काळजाचा ठोका सुकवणारा तोच आवाज पुन्हा आला. तो आवाज किशोरच्या बेडच्या अगदी खालून येत होता. त्यानं भीतीनं थरथरत्या हातानं खाली वाकून पाहिलं. कुलूप लावलेल्या पेटीतली ती ट्रेन आता बेडच्या खाली जमिनीवर गोल गोल फिरत होती. पण भयान गोष्ट ही होती की ट्रेनचे डबे रिकामे नव्हते. त्या चिमुकल्या ट्रेनच्या खिडक्यांमधून रक्तानं माखलेले छोटे छोटे हात बाहेर येत होते आणि रुळांऐवजी ती ट्रेन किशोरच्या फरशीवर सांडलेल्या लाल रंगाच्या द्रवावरून, जे कदाचित रक्त असावं, सरकत होती. किशोर मागे सरकला, पण त्याचा पाय कशाला तरी अडकला. मागे वळून पाहिलं तर ती खेळणी ट्रेन नसून वास्तवातील ट्रेनच्या इंजिनाचा एक प्रचंड काळा धूर खोलीत भरू लागला होता. त्या धुरामध्ये त्याला तोच मुलगा दिसला जो आता जमिनीवर नसून चक्क छताला उलटा टांगलेला होता आणि हसत म्हणत होता, माझी गाडी कधीच थांबत नाही किशोर, तुलाही सोबत यायचंय का? किशोरनं भीतीनं डोळे घट्ट मिटून घेतले. पण त्याच्या कानात आता ट्रेनचा आवाज नाही, तर शेकडो माणसांच्या ओरडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज घुमू लागले होते. जणू काही मोठा रेल्वे अपघात त्याच्याच खोलीत घडत आहे. त्याला कशीबशी रात्री झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा खिडकीतून येणाऱ्या उन्हाच्या कवडशामुळे किशोरला जाग आली, तेव्हा त्याला आपल्या अंगावर विलक्षण जडपणा जाणवला. त्यानं डोळे उघडले आणि त्याच्या काळजाचा भुकात चुकला. तो मुलगा ज्याला त्यानं काल रात्री पावसात घराबाहेर काढले होते, तो अगदी शांतपणे किशोरच्या कुशीत शिरून झोपलेला होता. त्याचे छोटे फिक्कट पांढरे हात किशोरच्या गळ्याभोवती होते. किशोरच्या घशातून एक भयानक किंकाळी फुटली. तो बेडवरून अक्षरशः उडाला आणि खोलीच्या कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. तू पुन्हा कसा आलास? बाहेर जा, पोलिसांना बोलवीन मी. तो वेड्यासारखा ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे रामू काका आणि इतर 2-3 जण धावतच घरात आले. काय झालं किशोर? सकाळी सकाळी असा का ओरडतोयस? रामू काकांनी विचारले. बघा ना काका, हा मुलगा हा कालपासून माझा जीव घ्यायला टपलाय. काल याला बाहेर काढलं तरी हा पुन्हा घरात शिरला. याला बाहेर काढा आधी. किशोरनं थरथरत्या हातानं बेडकडे बोट दाखवले. सगळ्यांनी बेडकडे पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. फक्त किशोरची चादर अस्ताव्यस्त पडली होती. कुठला मुलगा किशोर? तिथे तर कोणीच नाहीये. एक शेजारी उपहासानं म्हणाला, अरे तिथेच आहे तो, आत्ताच तर झोपला होता माझ्या बाजूला. किशोर ओरडला. तो स्वतः बेडपाशी गेला आणि चादर झटकू लागला. पण तिथे ना तो मुलगा होता, ना त्याच्या अस्तित्वाच्या खुणा. रामू काकांनी किशोरच्या खांद्यावर हात ठेवला आणि काळजीनं म्हणाले, किशोर, अरे घरात तू एकटाच आहेस. गेल्या 2 दिवसांपासून तुझी वागणूक फार विचित्र झाली आहे. काल रात्री सुद्धा तू कोणाशी तरी मोठ्याने भांडत होतास, पण घरात तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं.
थोडं कमी पीत जा बाबा. लिव्हर तर जाईलच, पण आता डोकंही ठिकाणावर राहीना तुझं. हे भ्रम आहेत तुझे, दुसरं काही नाही. शेजारी निघून गेले, पण किशोरला ठाऊक होतं की हे भ्रम नाहीत. जेव्हा त्यानं खाली जमिनीकडे पाहिलं तेव्हा त्याच्या पायाचे तळवे पांढरे पडले होते. जणू काही तो रात्रभर बर्फावर चालला होता. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ज्या चादरीवर तो मुलगा झोपला होता तिथे लहान मुलाच्या हाताच्या आकाराचे जळाल्याचे डाग उमटले होते. किशोरला आता स्वतःच्याच घरात राहण्याची भीती वाटू लागली. त्याला जाणवलं की तो मुलगा त्याला दिसत असला तरी इतरांना दिसत नाहीये. तो आता फक्त त्याच्या खोलीत नाही तर त्याच्या आयुष्यात कायमचा शिरला होता. त्याच वेळी त्याला त्या खेळण्यातील ट्रेनची आठवण आली. जर हे सगळं त्या ट्रेनमुळे सुरू झालं असेल तर उत्तरही तिथेच मिळेल. तो थरथरत्या हातानं कपाटाकडे गेला. तिथून ती ट्रेन काढली आणि तडक त्या जुन्या इमारतीच्या दिशेनं धावला जिथून त्यानं हे संकट आणलं होतं. किशोर धावतच त्या जुन्या इमारतीपाशी पोहोचला. ती इमारत आता अधिकच भयानक वाटत होती. त्यानं दरवाजा उघडला आणि आत शिरला. आतल्या खोलीत पोचताच तो सडलेल्या मांसाचा उग्र वास पुन्हा आला. किशोरनं कपाटातून बाहेर पडलेला तो स्त्रीचा मृतदेह आणि पेटीतला तो सांगाडा पाहिला. पण यावेळी त्याला पळून जायचं नव्हतं. त्याला हे संपवायचं होतं. तो त्या सांगाड्यापाशी गुडघ्यावर बसला. रडत रडत त्यानं ती खेळणी ट्रेन त्या सांगाड्याच्या जवळ ठेवली. हे बघ, तुझं खेळणं मी परत आणलंय. मला माफ कर. मला माहीत नव्हतं की ही वस्तू तुझी आहे. आता मला सोड आणि शांत हो. किशोर हात जोडून विनवणी करत होता. अचानक खोलीतली सगळी खिडकीद्वारे जोरात बंद झाली. अंधार पसरला आणि त्या अंधारात ती खेळणी ट्रेन पुन्हा सुरू झाली. यावेळी ट्रेनचा आवाज एखाद्या लहान खेळण्यासारखा नव्हता तर एका अवाढव्य रेल्वे इंजिनासारखा संपूर्ण खोलीत घुमू लागला. त्या धुरामध्ये तो मुलगा किशोरच्या समोर प्रकट झाला. पण आता तो शांत नव्हता. त्याचा चेहरा रागानं काळवंडलेला होता. तू फक्त खेळणं चोरलंच नाहीस किशोर. तो मुलगा एका खोल आवाजात बोलला जो भिंतीमधून आल्यासारखा वाटत होता. ज्या दिवशी तू हे खेळणं उचललंस त्याच दिवशी तू आमच्यात सामील होण्याचं वचन दिलं होतंस. तुला वाटतं का इतक्या सहज सुटका होईल? किशोरला आठवलं 3 दिवसांपूर्वी जेव्हा त्यानं ते खेळणं उचललं होतं तेव्हा त्यानं सहज म्हटलं होतं, कोणी नसेल तर मी आहे ना रे तुझा दोस्त, खेळायला चल माझ्या घरी. एका 28 वर्षांच्या माणसानं एका मृत आत्म्याला दिलेले ते आमंत्रण होतं. किशोर शुद्ध हरपून तिथेच कोसळला. दुसऱ्या दिवशी जेव्हा पोलिसांनी इमारतीचा दरवाजा तोडला तेव्हा त्यांना जे दृश्य दिसलं त्यानं पोलिसांच्याही अंगावर काटा आला. आत 3 मृतदेह होते. एक स्त्री, एक मुलगा आणि त्यांच्या शेजारी पडलेला किशोर. डॉक्टरांच्या मते किशोरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला होता जो प्रचंड भीतीमुळे आला असावा. पण विचित्र गोष्ट ही होती की किशोरच्या हाताची बोटं त्या लहान मुलाच्या सांगाड्याच्या हातात अगदी घट्ट अडकलेली होती. जणू काही तो लहान मुलगा त्याला सोडायला तयारच नव्हता. आजही लोक म्हणतात की त्या पडक्या इमारतीमधून रात्रीच्या वेळी ट्रेनचा आवाज येतो आणि त्या आवाजासोबत 2 मुलांचे हसण्याचे आवाज येतात. एक आवाज त्या लहान मुलाचा असतो आणि दुसरा आवाज असतो किशोरचा जो आता कायमचा त्याचा खेळगडी बनला आहे. लक्षात ठेवा, काही वस्तूंची किंमत पैशात नाही तर श्वासांनी मोजावी लागते. रद्दीत फक्त जुनं सामान नसतं. कधी कधी कुणाचे तरी अपुरे राहिलेले हिशोबही असतात. तुम्ही जे आज घरी आणलंय ती फक्त तुमचंच आहे ना? विचार करा, कारण काही आत्मे आपली संपत्ती कधीच सोडत नाहीत. तुमच्याकडेही अशी एखादी कथा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर नक्की कळवा. अशाच नवनवीन आणि थरारक भयकथांसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात भेटूया एका नवीन भयकथेसह.
तोपर्यंत सावध रहा, कारण रात्र अजून संपलेली नाही. शुभरात्री.